जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट यांची परीक्षेची तारीख आलेली आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्रातील संत परंपरेविषयी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आतापर्यंत जर आपण पेपर चाडले मुंबई हायकोर्टाचे तर त्याच्यावर बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील संतांवर त्यांच्या जीवनकार्यावर महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेले आहे. म्हणून हा व्हिडिओ मुंबई हायकोर्टच्या परीक्षेसाठी शिपाई असेल, लिपिक असेल आणि इतर पदांसाठी ड्रायव्हर असेल, इतर पदांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हमखास 1 किंवा 2 मार्क नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. कारण आतापर्यंत आपण पेपर पाहिले तर संतांवर बऱ्याच वेळा मुंबई हायकोर्टनं प्रश्न विचारलेले आहे. पहा आता प्रश्न पहा. पहिला प्रश्न तुम्हाला इथं दिसत आहे. हा 1 लाईनर स्वरूपाचे आणि एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे. इथं पहा, संत ज्ञानेश्वर यांचा जन्म पैठणजवळ आपेगाव इसवी सन 1275 झाला. म्हणजे तुम्हाला प्रश्न जर आला तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठं झालेला आहे तर आपेगाव इथं झालेला आहे 1275 लक्षात ठेवा. दुसरा पहा, त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि कोणत्या वर्षी लिहिला आहे? वयाचं 16वं वर्ष. फक्त ज्यावेळी ते फक्त 16 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. इतर त्यांचे ग्रंथ पहा. अधिक भावार्थ दीपिका हा भगवद्गीतेवरील ग्रंथ लिहिला. तसंच त्यांचा कोणता ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे? अधिक भावार्थ दीपिका हा पण संत ज्ञानेश्वरांचाच ग्रंथ आहे. तसंच इतर ग्रंथ पहा त्यांचे. संत ज्ञानेश्वरांचे इतर ग्रंथ पहा. अमृतानुभव, चांगदेव, पासष्टी. पहा, संत ज्ञानेश्वर महाराजांचे इतर जे ग्रंथ आहे हा एक ग्रंथ बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथ कोणाचे आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे आहे. लक्षात असू द्या. अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी. आता हा फॅक्च्युअल आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वार्षिक वारी करणे हा त्यांचा परिपाठ होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा. पसायदान कोण लिहिले आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचेच काय आहे? प्रसायदान आहे. लक्षात असू द्या. नंतर संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली. आपल्याला माहीतच आहे सर्वांना. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघे त्यांचे वय 21 वर्ष होते. त्यांनी जिवंत समाधी आळंदी येथे घेतलेली आहे. नंतर आता संत नामदेव महाराजांबद्दल आलेला आहे. संत नामदेव महाराजांबद्दल संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांना गुरु मानत होते. तुम्हाला जर प्रश्न आला तर संत नामदेवांचे गुरु कोण होते तर संत ज्ञानेश्वर महाराज हे संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांना गुरु मानत होते. नंतर संत नामदेव यांनी पंजाबमधील घुमान येथील वारकरी संप्रदायांचा प्रसार व समाजकार्य केलेले आहे. आता पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायां कोण पोहोचवला असेल तर संत नामदेव महाराजांनी. लक्षात असू द्या. नंतर गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र धार्मिक ग्रंथात संत नामदेव यांचे अभंग समाविष्ट आहे. हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेले आहे. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथात कोणाचे वचन आढळते? अभंग वचन कोणाचे आढळते तर संत नामदेव महाराजांचे. हे लक्षात असू द्या. संत नामदेव महाराज. नंतर संत एकनाथ यांचा जन्म कुठे झाला आहे तर पैठण येथे झालेला आहे 1538 संत एकनाथ महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे तर पैठण येथे. लक्षात असू द्या. नंतर त्यांची ग्रंथ संपदा इथं दिलेली आहे. संत एकनाथांचे काय प्रसिद्ध आहे? अभंग आणि भारुडे हे त्यांचे साहित्य काय प्रसिद्ध आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. तलाठी भरती असो किंवा इतर सरळ सेवेचं भरती असो, अभंग आणि भारुडे हे कोणाचे प्रसिद्ध आहे? भारुड हे तर बऱ्याच वेळा विचारलं आहे. भारुडे हे कोणाचे प्रसिद्ध आहे तर संत एकनाथ महाराजांचे. आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये चुकलेले आहे. लक्षात असू द्या. पुढं संत एकनाथाबद्दल संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. भागवत पुराण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण ही त्यांची काय आहे? रचना आहे. म्हणजे ही त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहे. भागवत पुराण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण ही त्यांची काय आहे? रचना आहे. म्हणजे हे त्यांचे ग्रंथ काय आहे? प्रसिद्ध आहे. भागवत पुराण
जर हा ग्रंथ विचारला तुम्हाला एकनाथी भागवत किंवा रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ कोणाचे आहे तर संत एकनाथ महाराजांचे आहे, लक्षात असू द्या. दासोपंत दासोपंत यांनी गीतार्णव हा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्हाला जर डायरेक्ट प्रश्न विचारला गीतार्णव हा ग्रंथ कोणाचा आहे तर दासोपंत यांचा आहे, लक्षात असू द्या. गीतार्णव या ग्रंथात एकूण 1.25 लाख ओव्या असून त्यास मराठी भाषेचा माथा मुकुट असे सुद्धा म्हटले जाते. दासोपंत यांचा जो गीतार्णव हा ग्रंथ आहे याच्यामध्ये 1.25 लाख ओव्या आहे, लक्षात असू द्या. मुक्तेश्वर हे संत एकनाथाचे नातू होय. मुक्तेश्वर हे कोणाचे नातू आहेत तर संत एकनाथांचे. मुक्तेश्वर यांना मराठी भाषेचे कोहिनूर असे म्हटले जाते. मराठी भाषेचे कोहिनूर कोणाला म्हटलं जाते तर मुक्तेश्वर महाराजांना म्हटलं जाते. मुक्तेश्वर यांचे श्लोकबद्ध रामायण, एकनाथ चरित्र, महाभारताची 5 पर्वे इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. श्लोकबद्ध रामायण, एकनाथ चरित्र, महाभारताची 5 पर्वे इत्यादी त्यांचे काय साहित्य आहे. नंतर संत तुकाराम महाराज यांचे 5000 अभंग उपलब्ध आहे. खालील प्रश्न समर्थ रामदास यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केलेली आहे. समर्थ संप्रदायाची स्थापना जर कोणी केली तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते, समर्थ संप्रदायाची स्थापना खालीलपैकी कोणत्या संतांनी केली तर त्याचं उत्तर काय आहे समर्थ रामदास, लक्षात असू द्या. समर्थ रामदासांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केलेली आहे. त्यांचे इतर ग्रंथ दासबोध, मनाचे श्लोक, आनंदानुभव इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. दासबोध बऱ्याच वेळा विचारलाय, मनाचे श्लोक आणि आनंदानुभव इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. कोणाचे हे सर्व ग्रंथ समर्थ रामदासांचे. दासबोध, मनाचे श्लोक, आनंदानुभव ही त्यांची काय साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ म्हणजे विवेक सिंधू. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न विचारू शकते. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे विवेक सिंधू, लक्षात असू दे. विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ. समर्थ रामदासांचे लक्षात ठेवता, हे बऱ्याच वेळा विचारलं आहे. दासबोध, मनाचे श्लोक आणि आनंदानुभव ही त्यांची काय साहित्य संपदा आहे. मुकुंदराज यांनी मराठीतील आद्य कवी असे म्हटलं जाते. मराठीतील आद्य कवी कोण आहे तर संत मुकुंदराज, हे लक्षात असू द्या. माई भंट यांचा लीळाचरित्र हा दुसरा ग्रंथ आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे तर माई भंट यांना महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी होय. महानुभव पंथाचे संस्थापक कोण आहे चक्रधर स्वामी, हे आपल्याला माहीतच असेल. मराठीतील पहिला गद्यात्मक ग्रंथ म्हणजे काय लीळाचरित्र. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट फॅक्च्युअलमध्ये, मराठीतील पहिला गद्यात्मक ग्रंथ कोणता आहे तर याचा आन्सर काय येईल लीळाचरित्र. सुफी संप्रदायामध्ये हुसेन बिन मंसूर हा सुफी संप्रदायाचा प्रणेता. हुसेन बिन मंसूर हा सुफी संप्रदायाचा काय प्रणेता आहे, लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून याच्यातला एक ना एक प्रश्न तुम्हाला विचारू शकते. मुंबई हायकोर्टाच्या शिपाई असेल, लिपिक असेल किंवा ड्रायव्हर असेल किंवा इतर पदं असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.